अगदी झटपट आणि खुसखुशीत बिना सारण बनवता आपल्या करंजा। नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण होळी स्पेशल म्हटलं तरी चालेल, करंजा बनवणार आहोत आपण, आणि त्याही झटपट अगदी सारण बनवून। तर प्रत्येकीने करंजा बनवायचे असतात, पण ते सारण, खोबरं भाजा, रवा भाजा, खूप झंझट झमेला वाटतोय। पण आता हे असं आपल्याला काहीही करायला लागणार नाही, तर आपल्याला अगदी झटपट करंजा बनवायचंय। तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, त्यात मी अर्धी वाटी रवा घालते। तर रवा घातल्याने काय होणार आहे, आपल्या करंजा या अगदी खुसखुशीत आणि मस्त खमंग लागणार आहे। आणि आता आपण चवीनुसार यात मीठ घालूया। आणि आता गरम तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे, जेणेकरून आपल्या करंजा या लवकर नरम पडणार नाहीत आणि खूप दिवस अगदी खुसखुशीतच राहतील। तर हे पहा, आपण गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे। आता चमच्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, तेल जरा गरम आहे म्हणून। मिक्स करून झालेलं आहे। तर व्यवस्थित तेल आहे ना, सर्व पिठाला व्यवस्थित असं चोलून घेऊया एकसारखं। तर आता ते आपल्या सारणासाठी काय साहित्य आहे ते मी दाखवणारच आहे। पहिला सर्वात प्रथम आपण आपलं पीठ मळून घेऊया। तर आता आपलं पीठ व्यवस्थित तेल लावून झाले सर्व। आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं करंजीला आपण पीठ मळतो तसं पीठ मळून घेऊया। आता हे पहा, अशा प्रकारे आपण छान पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, आता सैलसर सुद्धा पण नाही, घट्ट सुद्धा नाही। हे पहा, आता आपण यात रवा घातलाय म्हणून आता 15 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपला जो रवा आहे तो व्यवस्थित फुलून निघेल। तर आता ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याची आपण तयारी करूया। आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला रवा नाही भाजायचा किंवा खोबरं नाही किसायचं, काहीच करायचं नाही। तर आपल्या करंजा असणार या सुतरफणीच्या, म्हणजे झटपट। आता तुम्ही पाहू शकता, मी बाजारातनं ही अशा प्रकारे सुतरफणी आणलेली आहे। अगदी खूप चविष्ट होतात, खमंग लागतात ह्या करंजा। तर सर्वात प्रथम आपण ही सुतरफणी आहे ना व्यवस्थित हाताने तोडून घेऊया। आता ऑलरेडी ही गोडच असते, त्यामुळे आपल्याला साखर सुद्धा काहीच टाकायची गरज नाहीये। तर तुम्ही पाहू शकता, आपल्या आता सुतरफणी वगैरे तोडून झालेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केवढी पाहिजे, केवढ्या प्रमाणात बनवणार आहे त्या हिशोबाने सुतरफणी घ्या। आता आपली सुतरफणी तोडून झालेली आहे। तर ह्यात मी आता भाजलेले तीळ घालणार आहे, तर त्यामुळे अजूनच आपल्या सुतरफणीचा चव वाढणार आहे। आता हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि मी एक्स्ट्रा अजून चांगलं लागावं म्हणून काजू बदामाचे काप केलेत आणि ते 1 चमचा तुपावरती व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत। तर ते सुद्धा आपण घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं काजू बदामाचे काप आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून झाले। तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपलं सारण तयार झालंय। तर आता आपण आपल्या करंजा लाटायला सुरुवात करूया। चला तर आपण आपलं पीठ पाहूया। तुम्ही पाहू शकता, छान आपलं पीठ आहे बघा, झालेलं आहे व्यवस्थित। तर आता आपण आपल्या करंजा लाटायला घेऊया। आता हे पहा, मी पेढ्याच्या आकाराचा असा गोळा घेतलाय आपल्या पिठाचा आणि त्याला पीठ लावून घेतलंय। आता आपण लाटून घेऊया व्यवस्थित। आता आपल्याला ही पोळी अगदी पातळ ही पण नाही आणि जाड सुद्धा लाटायची नाहीये, व्यवस्थित लाटून घेऊया ही। आता हे पहा, छान लाटून झाले। आता तुम्ही पाहू शकता, अगदी पातळ पण नाही आणि जाड पण नाही। आता आपण सारण भरायला घेऊया आपल्या सुतरफणीचं। आणि लक्षात ठेवा, सुतरफणी ही चांगल्याच मिठाईच्या दुकानातनं घ्या। जर तुम्ही अशी त्याचीच क्वालिटी चांगली नसेल तर ते जेव्हा आपण तळतो तेव्हा ते सारण विरघळण्याची शक्यता असते, आणि जेव्हा तुम्ही खायला घेणार तेव्हा अगदी नुसतं साखरेचं असं हे लागेल तुम्हाला आतमध्ये, सुतरफणीचं सारण राहणार नाही, ती विरघळून जाईल पूर्ण।
म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या दुकानातूनच घेऊया आपण. व्यवस्थित भरून घेऊ. आता तुम्हाला किती जास्त हवंय कमी हवंय त्या हिशोबाने तुम्ही भरू शकता सारण. आणि याच्या कडांना पाणी लावून घेऊ. असं दाबून घेऊया जेणेकरून याच्या कडा व्यवस्थित फिट्ट बसतील, निघणार नाहीत. तुम्ही पाहू शकता किती सुरेख झालेले आहे. आता आपण दुसरी सुद्धा लाटायला घेऊया. आता आपली दुसरी सुद्धा पोळी लाटून झाले. आता आपण सुतरफणीचं सारण भरूया. व्यवस्थित सर्वकडे असं पसरून घेऊ. पाणी लावून घेऊया. तुम्ही पाहिलं किती झटका फटक आहे, अगदी पटकन होणार आहे. ज्या कोणी गृहिणी असतील किंवा ज्या कोणी ऑफिसला वगैरे जाणार असतील, त्यांना टाइम नाहीये करंजे करायला, त्यांच्यासाठी तर अगदी मस्तच आहे. तर हे पहा, तर अशा प्रकारे मी आता सर्व करंज्या लाटून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्या सर्व करंज्या लाटून आणि भरून सुद्धा झाल्या. आता आपण तळायला घेऊया. आता इथे आपण कढई घेतली, तेल घेतलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम ही मीडियम करते आणि व्यवस्थित आपण आपली आता करंजी तळायला घेऊया. आता आपण आपली करंजी तळायला घेऊया. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर लगेच टच नाही करायचंय आपल्याला, फक्त असं थोडं थोडं तेल हलवायचंय. तर व्यवस्थित खालून झाले की आपण पलटी करून घेऊया. आता एका साइडने झाले, तुम्ही पाहू शकता किती छान फुगलेले आहेत त्या एका साइडून. आता आपण पलटी करून घेऊया. पूर्ण टम फुगलेले आहेत त्या. पाहू शकता त्याला बबल्स पण किती छान आले. आता ह्या साईडनं सुद्धा व्यवस्थित होऊन देऊया आपण. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं आपल्या छान मस्तपैकी फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया. किती छान बघा, टमटम एकदम फुगलेले आहेत. तर आता अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा करंज्या तळून घेते. हे पहा मैत्रिणींनो, 2 वाटी मैद्यांमध्ये तुम्ही पाहू शकता किती सारे आपल्या करंज्या झाल्यात. त्याही टमटम आणि खुसखुशीत अगदी झालेल्या आहेत. तर आपल्या सुतरफणीच्या मस्तपैकी करंज्या तयार झालेल्या आहेत, अगदी झटपट. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.